नमस्कार, मी श्वेता सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते। आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी। भंडाऱ्यातील जेवणातून 30 जणांना विषबाधा। दोन दिवस चाललेल्या वादळी वाऱ्याने ग्रामीण भागात प्रचंड नुकसान। घातक शस्त्रासह कुख्यात आरोपीस अटक। खामगाव येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न। शहरातील प्रत्येक मार्गावर बॅनरचे अतिक्रमण वाढले। आता सविस्तर बातम्या। खामगाव तालुक्यातील पोरज येथे मंदिराच्या भंडाऱ्यात जेवण करून आलेल्या 30 जणांना विषबाधा झाली। या सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। खामगाव तालुक्यातील पोरज येथे भंडाऱ्यातील जेवणातून 30 जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी घडली। विषबाधा झालेल्या सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत। प्राप्त माहितीनुसार पोरज येथे जून महिन्यात प्रथा व परंपरेनुसार मारुती मंदिरामध्ये भंडारा आयोजित करण्यात येत असतो। शनिवारी सोपान तांगडे यांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते। यावेळी रोडगे, वरण, भात, कांद्याची भाजी जेवणात वाढण्यात आले। जेवण केल्यानंतर काही वेळात काही जणांना मळमळ, उलट्या होत असल्याने त्यांनी प्राथमिक उपचाराकरिता गावातील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला। मात्र दुपारी 4 वाजेनंतर गावातील अनेक जणांना हा त्रास जाणवू लागला। बघता बघता गावातील 30 जणांना जेवणातून विषबाधा झाल्याचे लक्षात आले। विषबाधा झालेल्या 30 जणांना तात्काळ अँब्युलन्स व इतर वाहनाने खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले। विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये रमेश भिका सरोदे वय 40, भागवत मधुकर बोराडे वय 35, भिका पवार वय 60, सागर सदाशिव बोराडे वय 25, मुकिंदा अशोक पवार वय 25, वैभव कौतिक राव सिसोदे वय 15, प्रदीप महेंद्रसिंग बोराडे वय 18, अक्षय विजय सोनोने वय 17, शिवाजी पृथ्वीराज बोराडे वय 20, वीरेंद्र सुखलाल बोराडे वय 19, दिनेश विश्वासराव राजपूत वय 21, संजय जयसिंग बोराडे वय 35, प्रमोद बोराडे वय 12, राजेंद्र उत्तम बोराडे वय 42, विक्रमसिंग बोराडे वय 19, गणेश मुरलीधर जाधव वय 26 या सर्वांवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे, भराटे, तराटे, मुकुंद कक्ष सेवक कडू पाटील, आसिफ ब्रदर, अंध्याल सिस्टर, वाघ सिस्टर, दीपक बोर्डे यांनी तातडीने उपचार केले। गत 2 दिवसापासून पावसासह वादळी वाऱ्याने ग्रामीण भागात थैमान घातले। त्यामुळे ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान केले। अकोला शहराजवळील एमआयडीसी क्रमांक 1 मध्ये अनेक झाडे कोसळली। अनेक झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्या। विद्युत खांब आडवे झाले। त्यामुळे एमआयडीसी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला। त्याचप्रमाणे शिवणी खदानच्या राहुलनगरमध्ये मान्सून पूर्व पावसाने तसेच वादळी वाऱ्याने राहुलनगर परिसरात थैमान घातले। येथे 100हून अधिक घरांचे नुकसान झाले तर जवळपास 15 झाडे उन्मळून पडली। वादळी वाऱ्याने अनेक घरावरील छप्पर उडून गेले। त्यामुळे अनेक परिवार उघड्यावर आले। येथे काही वाहनांवर भिंत कोसळल्याने वाहनांचे सुद्धा नुकसान झाले। शहर उपअधीक्षक यांच्या पथकाने खदान पोलीस स्टेशन हद्दीतून घातक शस्त्रासह एका कुख्यात आरोपीला अटक केली। खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युसुफ अली खदान, अजाब सिंग, भागवंत सिंग बावरी यांच्याकडे घातक शस्त्र, तलवारी 6, सुरा चाकू 3, धारदार जंबिया चाकू 1 अशी एकूण 10 घातक शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीवरून सदर ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 10 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे।
उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनी आगामी सण उत्सव लक्षात घेता कंबर कसली आहे। तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना घरफोड्या, चेन स्नॅचिंग सारख्या घटनांना आळा घालण्याकरिता अकोला शहरात प्रभावी पेट्रोलिंग करून गुन्हेगारांवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने कारवाई केली। अजाब सिंग, भागवंत सिंग बावरी यास घातक शस्त्र, तलवारी 6, सुरा चाकू 3, धारदार जंबिया चाकू 1 असा एकूण 10 घातक शस्त्रांसह गुप्त माहितीच्या आधारे पकडून त्याच्याकडील सदर घातक शस्त्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन सराईत गुन्हेगारांना शस्त्र पुरविण्याचे, विक्री करण्याचे बेतात असताना अटक करण्यात आली। त्याच्याकडून सुमारे 5,500 शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत। माननीय पोलीस अधीक्षक अकोला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी वाढत्या गुन्हेगारी तसेच शहरामध्ये होणाऱ्या घरफोडी व चेन स्नॅचिंग यांना आळा घालण्यासाठी सतर्क राहून पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय SDPO सर शहर विभाग यांच्या आदेशाने आज सकाळी आम्ही खदान हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक इसम घातक शस्त्रे त्याच्या घरी मोठ्या प्रमाणात बाळगून आहे। अशा माहितीची आम्ही खात्री करून सदरची माहिती माननीय SDPO साहेबांना दिली आणि SDPO साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही आमच्या विशेष पथकासह घटनास्थळी जाऊन आरोपी अजाबराव बावरी याच्या घरी छापा टाकला असता आम्हाला त्याच्या घरून 6 तलवारी तसेच 4 जांबिया चाकू असे मिळून आलेले आहेत। आरोपी अजाबराव बावरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून खदान पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। खामगाव येथे जलमनाका परिसरात असलेले सिंडिकेट बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। सुदैवाने ATM मधील रक्कम चोरीस गेली नाही। खामगाव येथील जळमनाका परिसरातील सिंडिकेट बँकेचे ATM रात्री दरम्यान अज्ञाताकडून फोडण्याची घटना सकाळी उघडकीस आली। जळमनाका परिसरात सिंडिकेट बँकेचे ATM आहे। हे ATM काल रात्री दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून फोडण्याचा प्रयत्न झाला। काल सायंकाळी वादळामुळे झाडे कोसळून विद्युत तारा तुटल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। सर्व परिसरात अंधार असल्याने अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीकडून सदर ATM फोडण्याचा प्रयत्न झाला असावा। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। ATM फोडण्याचा प्रयत्न झाला असून कुठलीही रक्कम चोरीस गेली नसल्याचे दिसून आले। या प्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू झाली। अकोला शहरात लहान मोठ्या बॅनरच्या माध्यमातून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे। याकडे महानगरपालिका अतिक्रमण विभाग डोळेझाक करीत आहे। अकोला शहरातील प्रत्येक मार्गांवर विद्युत खांब, पथदिव्यांचे खांबांवर लहान लहान जाहिरात व प्रचार फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे। यावर मनपा तथा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास तयार नाही। सर्वाधिक जाहिरातींचे फलक कोचिंग क्लास व प्रचार अभियानाचे दिसून पडतात। आपल्या कोचिंग क्लासच्या प्रचारासाठी विद्युत खांब व पथदिव्यांच्या खांबांचा वापर करण्यात येत आहे। यासोबतच होर्डिंग व बॅनर लावण्याची एक प्रकारे स्पर्धा सुरू आहे। अकोला शहरात जिकडे पाहावे तिकडे बॅनर दिसून पडतात। बॅनरचे वाढते अतिक्रमण पाहता मनपा अतिक्रमण विभाग काय करीत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागाद्वारे मोठ्या होर्डिंगवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, परंतु लहान बॅनर होर्डिंगवर कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्नही उपस्थित झाला आहे। पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रमिलाताई ओक सभागृहात मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा। छोटीशी चूक सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवू शकते, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शनिवारी केले। NEET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकरिता व MBBS
BDS OT पोटीसाठी प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या वतीने शनिवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर अपर्णा पाटील, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण, डॉक्टर राजेश कार्यकर्ते, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ ढोणे, माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी, डॉक्टर अशोक ओळंबे, गोपी ठाकरे, आशिष पवित्रकार उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली। यावेळी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना 2 मिनिट शांतता ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर्स, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील पालक व विद्यार्थी या शिबिराला उपस्थित होते। जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे वाढत चालले आहे। या परिसरात दादागिरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांचा कुठलाही धाक नसल्याचे दिसून येत आहे। एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले, तर दुसरीकडे जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम बेधडक अवैध धंदे सुरू आहेत। जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काही भागात अवैध दारू विक्री, वर्ली मटका, पेट्रोल डिझेल चोरी सारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। याकडे जुने शहर पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत। या अवैध व्यावसायिकांना पोलिसांची भीतीच उरलेली नाही। काही दिवसापूर्वी महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली, तर 3 दिवसापूर्वी महापालिकेच्या आशा स्वयंसेविकेला मारहाण करण्यात आली। याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली होती। जुने शहरात हरिहरपेठ, भांडपुरा, खिडकीपुरा, खैर मोहम्मद प्लॉट सह काही भागात पोलिसांप्रती भीती राहिलेली नाही। त्यामुळे अवैध धंद्यांसोबत दादागिरीचे प्रमाण वाढले आहे। याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढविल्याने अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले। अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढविण्यात आला। त्यामुळे LCBचा पदभार घेण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले। अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कैलास नागरे यांच्यावर विश्वास टाकीत त्यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवून दिला। तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी कैलास नागरे यांच्याकडे LCBचा पदभार सोपविला होता। आपल्या कार्यकाळात कैलास नागरे यांनी गुन्ह्यावर नियंत्रण मिळवित अनेक गुन्ह्याचा तपास करीत त्यामधील गुंता सोडविला। मीना साहेबांची बदली झाल्यानंतर M राकेश कलासागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला। त्यांच्या मार्गदर्शनात कैलास नागरे LCBचा हा डोलारा सांभाळीत आहेत। युसुफ अली खदान परिसरात एका मैदानावर मोठ्या प्रमाणात म्हशी बांधण्यात येत आहेत। या संदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। पालकमंत्र्यांच्या जनता दरबारासह जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे। युसुफ अली खदान परिसरातील एका मैदानावर मोठ्या प्रमाणात म्हशी बांधण्यात येतात। त्यामुळे या परिसराला गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या गोठ्याच्या दुर्गंधीमुळे घाणीसह मच्छरांचे प्रमाण वाढत चालले आहे। पशुपालकाला या संदर्भात विचारणा केली तर शिवीगाळासह मारहाणीपर्यंत मजल जात आहे। एकंदरीत येथील परिस्थिती पाहता परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने आता राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करावी का, असा प्रश्न युसुफ अली खदान परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे। नांदुरा ते जळगाव जामोद मार्गावर असलेले रेल्वे गेट अपघाताला निमंत्रण देत आहे। या ठिकाणी जीव धोक्यात टाकून गेट बंद असताना काही वाहनधारक रेल्वे क्रॉसिंग करताना दिसतात। नांदुरा येथे जळगाव रेल्वे गेटच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद असताना वाहनधारक जीव धोक्यात टाकून रेल्वे गेट पार करीत आहेत। या प्रकारामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते। नांदुरा येथून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या मार्गावर हे रेल्वे गेट आहे।
या रेल्वे लाईनवरून मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर, मालगाडीची वाहतूक सुरू असते। या दरम्यान स्वयंचलित गेट बंद करण्यात येते। गेट बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूने वाहनांची लांबच लांब रांग लागते। या दरम्यान अनेक दुचाकी वाहन धारक बंद गेट खालून वाहने काढतात। जीव धोक्यात टाकून हा प्रकार दररोज सुरू आहे। याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी लक्ष द्यावयास तयार नाहीत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उडान पूल बनविण्याचे आश्वासन दिले होते। याची पूर्तता करण्याची मागणी होत आहे। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। भंडाऱ्यातील जेवणातून 30 जणांना विषबाधा। दोन दिवस चाललेल्या वादळी वाऱ्याने ग्रामीण भागात प्रचंड नुकसान। घातक शस्त्रासह कुख्यात आरोपीस अटक। खामगाव येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न। शहरातील प्रत्येक मार्गावर बॅनरचे अतिक्रमण वाढले। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।